हमारे रिस्पेक्टेड मालकाने माझ्या घरातलं माझं सामान बाहेर काढून देत होते. त्याला आम्ही तिघही भाऊ बॅचलर होतो, त्यामुळे आमचा फार मोठा संसार नव्हता. 2-2 बॅगा उचलायचं बाहेर निघायचं. मालकाने सामान बाहेर फेकून दिलं. आम्ही आमचं सामान जिन्याच्या खाली ठेवलं. तिघं भाऊ मित्रांच्या वैयक्तिक मित्राच्या आम्ही तिघं भाऊ आमच्या मित्राच्या घरी झोपायला जायचो. ही सत्य परिस्थिती. आज येणार दिवाळी तुमच्या घरात राहायला जाणार आहे, त्याची सध्या किंमत 5.5 करोड. तर घराचं माझं काम चालू आहे मित्रांनो, इंटरव्ह्यूचं काम चालू आहे. मी माझी बायको, माझा मोठा मुलगा 13-14 वर्षाचा आहे. तो फुटबॉल खेळतो, चांगला प्लेअर आहे. आता परवा जमशेदपूरला जाणार आहे 5 दिवसाच्या टूरवरती. तर माझा मुलगा आणि मी, माझी बायको आणि आमची इंटरव्ह्यू डिझायनर बसलो होतो. तर ते पूर्णपणे थीम, पूर्ण 3D प्रेझेंटेशन दाखवलं. आमच्या लाईफस्टाईल प्रमाणे प्रत्येकाचे बेडरूम, प्रत्येकाचा रूम कसा असला पाहिजे, आमच्या राशीप्रमाणे सगळ्या गोष्टी, कलर कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे. तर माझा मुलगा बोलता बोलला, डॅडा घराच्या कामामध्ये नो कॉम्प्रोमाइज. घराचं काम करताना कॉम्प्रोमाइज करायचं नाही, नो ऍडजस्टमेंट. मग सगळ्या फिटिंग, सगळं सामान बघताना माझा मुलगा पण असतो बरोबर. तर आम्ही मुंबईला गेलो अंधेरीमध्ये आणि टॉयलेट फिटिंग बघायला गेलो. त्याने टॉयलेट फिटिंग आम्हाला दाखवलं. कारण की आमच्या मुलांना नंतर जे चालवणारं भवितव्य आहे ते पण इथंच बसतंय. मी त्यांना नेहमी म्हणतो प्रिन्स ऑफ माय लाईफस्टाईल. पहिले ते कुमार होते, आता श्री झाले. त्यांचं गेल्या वर्षी लग्न झालं. निखिल चंदन सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मराठी चलेगा ना? चलेगा. आणि आमचे बडे या तुमचे सगळ्यांचे लाडके महागुरु, माझ्यासाठी एकदम काय म्हणतात ना, माझा एकदम खास मित्र, जवळचा मित्र. आणि मी नेहमी त्यांच्याकडे खूप काही शिकतो. असे मी त्यांना नेटवर्किंगचे किंग म्हणतो, असे किशोर आहे सर. तर ही कंपनीचं क्लोजिंग झालं फ्रायडेला. सॅटर्डेला एक तरी फोटो पडतो, कोणतरी एनटीसी बोलतो, कोणतरी सीटी. म्हणजे असं एका आठवडा अख्ख्या कंपनीत जात नाही की यांचं कोणतरी अचिव्हर नाही. म्हणजे एवढं मोठं काम त्यांनी उभं केलं. अशा व्यक्तीबरोबर मैत्री असणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यांनी मला बोलवलं, मला यावं लागलं. त्यांच्या बाजूला बसलेले आमचे ललित डोंगरे साहेब, दिगंबर सर, डायमंड. तुमच्या दोघांकडे पाहिल्यानंतर खूप जळण होती. डायमंड म्हणजे पक्षाने दिलेलं तिकीट आहे तुम्हाला. आम्ही 2 लई बसून खेळतो तेव्हा आम्ही अपक्ष आणणार. जबरदस्त व्यक्तिमत्व. डोंगरे साहेब, दिगंबर सर, नानाभाऊ पोटे साहेब असतील, बरीच सीटीसी, नवीन एनपीसी, सगळ्या लोकांची नावं घेता येणार नाही. तर मला घाम फुटलेला आहे. आपण सगळा वल्ला झालोय. यांनी सांगितलं 1 तास बोलायचं. म्हणलं बाबा 1 तास तर जमणार नाही आपल्याला. किती लोक पहिल्यांदा आले आज? फर्स्ट टाइम. नवीन लोक. तुम्हाला काय सांगून आणणार?